मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दाखल। छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीचं कारण अस्पष्ट। विशाळगड अतिक्रमण हटाओ आंदोलनातील तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा दाखल। आंदोलनातील 50 ते 60 जणांवर ही कारवाई। गडावरील अतिक्रमण तोडण्याचे आदेश। पैशाच्या बळावर आमदारांचं क्रॉस वोटिंग। राऊतांचा आरोप, 2.5 वर्षांपासून लढतोय पण कोर्ट तारखेवर तारीख देतं, ही संविधानाची हत्या। आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। पुण्याच्या खानापूरमधील बोगस मेडिकल कॉलेजचा पर्दाफाश। 600 विद्यार्थ्यांची फसवणूक। संस्थापक सुनील चव्हाणांवर गुन्हा दाखल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक। महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादवांसह सहप्रभारी अश्विनी वैष्णव आढावा घेणार। बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं बाजीरावाच्या विहिरीपाशी उभं रिंगण, तर माऊलींच्या पालखीचं गोल आणि उभं रिंगण। त्यानंतर दोन्ही पालख्यांचा वाखरीत मुक्काम। चिपळूण बाजारपेठेत शिरलेलं पाणी ओसरलं। पुराच्या पाण्यामुळे सगळीकडे चिखल। खेडमध्येही पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात। रत्नागिरीत रेल्वे ठप्प झाल्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था। रत्नागिरी चिपळूण खेडमधून एसटीची सोय। रत्नागिरीतून 40, चिपळूणमधून 18 तर खेडमधून 10 बस सोडल्या।